नमस्कार. कसे आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आता मी चालली आहे शॉपिंगसाठी बाहेर मुंबईला. माझा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा शेवटपर्यंत. ब्लॉगमध्ये काय काय करते तुम्हाला बघायला नक्की आवडेल. चला, आता मी रेडी होते. डोंबिवलीवरून ट्रेन पकडून मी आता चालले बीइंग वुमनच्या शोरूममध्ये. मी ते शोरूममध्ये पोचलेले आहे. इथे मी स्वतःसाठी जीन्स बघते. जीन्सचे कलर चांगले होते, पण जशा हव्यात फॅन्सी तशा नव्हत्या. त्यातल्या मी फक्त 3 घेतल्या आणि त्याच्यामध्ये साईज पण नव्हत्या त्यांच्याकडे. त्यातल्या मला 3च आवडल्या फक्त. फायनली मी शॉपिंग केलेली आहे बीइंग वुमनमधून. आता बिल बघते किती झालं आहे ते. मी बीइंग वुमनच्या शोरूममध्ये आले कुठे माहिती आहे तुम्हाला? ठाण्यामध्ये, जे कोरम मॉलमध्ये आहे. तिथे चांगले असतात कपडे आणि त्यांची क्वालिटी पण छान असते. याचं बघा काय चाललं आहे. याला बीइंग वुमनची सायकल पाहिजे. त्याचा जीव सायकलमध्ये अडकलेला आहे. सलमान खान. आम्हाला सगळ्यांना सलमान खान आवडतो ना. सलमान खानचा ब्रँड, याला पण बीइंग वुमनची सायकल, सगळं त्याच्याच ब्रँडचं आवडतं. शॉपिंग तर केली तिथे, पण आता बघूयात बिल किती आलं आहे ते. इथे बिलिंग करायला लावलं आहे. तुम्हीसुद्धा तिथून शॉपिंग करू शकता. तिथे डिस्काउंट देतात आणि मेन म्हणजे त्यांच्या कपड्याची क्वालिटी खूप चांगली असते. वर्षानुवर्ष कपडे टिकतात ते. चांगले कपडे असतात तिथे. फायनली ते बिल घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही बिल किती झालं आहे. 2 जीन्स आणि 3 टी शर्ट्स आणि 2 ट्रॅक यांचं बिल झालेलं आहे 10,480 काहीतरी. फायनली झाली आहे शॉपिंग. दमली आहे मी खूप. आता बघूयात. खूप भूक पण लागलेली आहे. आपल्याला आवडत्या माणसाच्या ब्रँडमधून शॉपिंग केली की वेगळाच आनंद होतो. तसा मला झालेला आहे. मी पण बीइंग वुमनची, सलमान खानची खूप मोठी फॅन आहे, म्हणून मी बीइंग वुमनमधूनच कपडे घेतलेले आहेत. त्यानंतर आम्ही गेलो ॲपलच्या शोरूममध्ये. थोडं तिथे मोबाईल बघायचा होता. मोबाईल बघितला. हा बघा गेम खेळायला रेडी. तिकडे जाईल तिकडे गेमच खेळतो. हा बघा याचं काय चाललं आहे. हा सुद्धा ॲपल बघतो आहे. त्यानंतर आम्ही आलो आईस्क्रीम खायला. फिरून फिरून खूप दमलेले मी. म्हटलं थोडंसं काहीतरी थंड म्हणून आईस्क्रीम बघायला आले. याला बरोबर सगळे नावं माहिती असतात. हा बरोबर सगळं सांगत होता. मला त्यातले फ्लेवर एवढे काही माहिती नव्हते, पण त्याला सगळं माहिती होतं. त्याने त्याच्या आवडीचा फ्लेवर सांगितला आणि मी नेहमीप्रमाणेच चॉकलेट हाच फ्लेवर घेतला. बघा याने तर याचा चॉईस केलेला आहे. आय थिंक काहीतरी बेल्जियम फ्लेवर आहे तो, पण टेस्ट खूप छान होती. आत्ताच्या मुलांना सगळे हायफाय नावं माहिती असतात. आमच्या वेळेला की लहानपणी कुल्फीवाला आला, खाल्ली कुल्फी बस. हे आत्ता सगळं समजतं आहे. मी ही ऑर्डर केली आहे चॉकलेटची. मी नेहमी चॉकलेटच घेते. मला चॉकलेटचीच आवडते. त्यानंतर आम्ही गेलो ठाण्याचा तलाव पाहिला. रुद्रांशला बोटीमध्ये बसवायचं होतं. खूप गर्दी होती आणि ऊन पण होतं. बोटीमध्ये बसायला पण लाईन लावायला लागते. बघा पैसे आपलेच द्या, लाईनमध्ये आपणच उभे राहा. मी एवढी दमलेली, मला असं झालेलं मी कधी घरी जाते. फायनली आमचा नंबर आला. त्यानंतर आम्ही बोटीमध्ये बसलो. मस्त बोट फिरलो. इथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राजांना मानाचा मुजरा आमच्याकडून. कोणाकोणाला माझ्यासारखं फिरायला आवडतं त्यांनी मला नक्की कमेंट करा. आणि वेगवेगळे ठिकाणं बघायला आवडतात. आणि कोण कोण माझी व्हिडिओ ठाण्यामधून बघतं आहे त्यांनी मला नक्की कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला ज्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये. तिथे त्यांनी घेतलं, माझ्या मिस्टरांनी मेदूवडा आणि माझा नेहमीप्रमाणे मसाला डोसा. आणि माझ्या मुलालासुद्धा मसाला डोसा आवडतो. आम्ही दोघांनी मसाला डोसा घेतला. आता पटापट आम्ही इथे खाऊन घेतो. परत जाऊन ट्रेन पकडायची आहे. संध्याकाळी एक तर ट्रेनला खूप गर्दी असते, म्हणून लवकर जायचं आता मला घरी. मी खूप दमलेली आहे. त्यानंतर मी घेतलं माझा फेवरेट कॉर्न चॅट. मला खूप कॉर्न चॅट आवडतो. मी एन्जॉय करते आता. त्यानंतर आम्ही आलो हॉटेलमध्ये. उशीर झाला होता. म्हटलं आता जेवूनच जाऊयात घरी.
आता आम्ही इथे जेवतो आणि मग घरी जातो. फायनली आता मी घरी आलेले आहे. खूप दमले. रात्रीचे 9 वाजले आता. आता मस्त मी झोपते. कोणाकोणाला माझा ब्लॉग आवडतो त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. गुड नाईट.